पावसाळ्यात सगळ्यांनाच गरमागरम पदार्थ खायला खूप आवडतात. अशीच एक साधी सोपी रेसिपी मी आज तुमच्याबरोबर घेऊन आलेली आहे. तर ही रेसिपी सगळ्यांनाच खूप आवडते आणि पावसाळा म्हणलं की आवर्जून अशा प्रकारची रेसिपी केली जाते. तर आज आपण मिक्स भाज्यांचे पकोडे करणार आहोत. तर अतिशय मस्त आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर रेसिपी करण्यासाठी साहित्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ, 1 मीडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे, पालक कट करून घेतलेली आहे, बटाटा किसून घेतलेला आहे, त्याचबरोबर कोथिंबीर घेतलेली आहे. आता एका प्लेटमध्ये आपण हे सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 छोट्या आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत. 1 मूठ भरून आपण पालक घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे. कोथिंबीर कट करून घ्यायची आहे. 1 बटाटा किसून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण बेसन पीठ घालायचं आहे. लागलं तर बेसन पीठ यामध्ये आपण नंतर ॲड करणार आहोत. आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया. सगळ्यात अगोदर 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा हळद घातलेली आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे, अर्धा चमचा धनेपूड घातलेली आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि आपल्याला यामध्ये ओवा घालून घ्यायचा आहे. तर ओवा देखील यामध्ये मी अर्धा चमचा घातलेला आहे. तर या ठिकाणी बघू शकता एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे. आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. तर सगळ्यात अगोदर आपण कांदा व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे. तर आता आपण अशा प्रकारे पाणी न घालता अशा प्रकारे हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कारण भाज्यांचा ओलसरपणा असल्यामुळे याला पाण्याची गरज लागणार नाही. तर या ठिकाणी बघू शकता भाज्या आपण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागलं तर बेसन पीठ यामध्ये आपण पुन्हा मिक्स करून घेणार आहोत आणि याचा आपल्याला एक बॅटर बनवून घ्यायचं आहे. मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, पण मिश्रण थोडंसं ओलसर वाटत असल्यामुळे यामध्ये मी 2 ते 3 चमचे बेसन पीठ अजून घालून हे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे. आणि पावसाळा म्हणलं की भजी तर हमखास येतातच आणि सगळ्यांनाच भजी आणि चहा हे यांचं समीकरण खूपच आवडतं. तर सगळ्यात शेवटी यामध्ये आपण पाव चमचा खाण्याचा सोडा घालणार आहोत आणि हा सोडा देखील आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकता आपलं भजी बनवण्यासाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण याची भजी करून घ्यायची आहेत. तर गॅसवरती एका कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे आपण हे बॅटर घालून याचे भजी तयार करून घ्यायचे आहेत. आणि ही भजी आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरती व्यवस्थित दोन्ही बाजूने गोल्डन रंग येईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत. तर यामध्ये आज आपण 2 ते 3 प्रकारच्या भाज्यांचा वापर केल्यामुळे अतिशय हेल्दी देखील ही भजी आहेत. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. खूप मस्त आणि झटपट तयार होणारी आहे. 1 मिनिटानंतर भजी आता आपण दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित ही भजी फ्राय करून घेऊया. 2 ते 3 मिनिटामध्ये भजी आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहेत आणि यांना रंग देखील खूप सुरेख आलेला आहे. आता ही भजी आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहेत आणि आपली भजींची दुसरी बॅच देखील आपण अशाच प्रकारे व्यवस्थित तळून घ्यायची आहेत. तर अगदी झटपट आणि घरामध्ये कोणी पाहुणे मंडळी येणार असतील तरी देखील तुम्ही बनवू शकता किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी देखील अशा प्रकारची भजी बनवू शकता. खूप मस्त आहेत. बाहेरून भजी विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी अतिशय हायजेनिक पद्धतीने जर बनवली तर सगळेच जण अतिशय आवडीने खातील. तर या ठिकाणी बघू शकता दुसरी ही बॅच आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे. आता ते देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी बघू शकता अवघ्या 10 मिनिटामध्ये आज आपण अतिशय मस्त आणि कुरकुरीत अशी भजी बनवून तयार केलेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. त्याचबरोबर मुलं देखील भाज्या खात नाहीत, तर अशा प्रकारची भजी जर बनवून दिलं तर मुलं देखील अतिशय आवडीने खातील. तर या ठिकाणी बघू शकता आता आपण ही भजी कट करून पाहूया. तर भजी किती मस्त परफेक्ट आपली तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.